पहा ही मुलगी छत्रपती संभाजीनगर मधून आलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगर हे जे शहर आहे आशिया खंडातील सर्वात झपाट्याने वाढणाऱ्या शहरात तिथून आलेली मुलगी आहे। पहा या मुलीकडून आपण जाणून घेणे काय बरे पाय इन्स्ट्रुमेंट इथे दिसते। सांगा उमेश मॅडम हे तुम्ही जे बनवलं याचं उपकरण हे मुलीचं प्रकरण आहे का? गुड मॉर्निंग। हा माझा प्रोजेक्ट आहे, याचं नाव आहे फूड युजेज अँड वेस्टेज डिस्प्ले बोर्ड। आपण दररोज बघतो की हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅन्टीन्स किंवा असे सोशल प्लेसेस जिथे मोठ्या मोठ्या प्रमाणात क्विंटल्स आणि टन्स मध्ये अन्न वाया जातं, तिथे आपण हा बोर्ड इम्प्लिमेंट करू शकतो। याच्यावर आपण अन्न किती शिजवलंय, किती वाया गेलंय आणि किती टक्के वाया गेलंय ते डिस्प्ले करून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करू शकतो। एक्झाम्पल म्हणून एका छोट्या हॉटेलचं एक्झाम्पल घेतलंय जिथे 23 नोव्हेंबरला 80 किलो अन्न शिजवलं आणि 20 किलो अन्न वाया गेलं, तर हा बोर्ड ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून डिस्प्ले करतो की 25% अन्न आज वाया गेलंय। खालच्या रोटेटिंग स्लोगन्समुळे लोकांना इन्स्पिरेशन मिळतं, प्रोत्साहन मिळतं की आपल्याला फूड वेस्टेज कमी करायचंय। त्यासोबतच तिथे क्वालिटेटिव्ह वेस्टेज म्हणजे किती एनर्जी वाया गेली ते पण कॅल्क्युलेट करता येतं। कमर्शियल लेवलवर हॉटेलसाठी मी हे बोर्ड बनवलाय, तर गृहिणींसाठी एक घरगुती ऍप आहे ज्याच्यावर ते स्वतः कॅल्क्युलेट करू शकतात की फूड वेस्टेज किती आहे। इथे समजा मी 1000 किलो अन्न शिजवलंय आणि त्यातलं 280 किलो वाया गेलंय, तर हे व्हॉइस अलर्ट देतं। But try to waste even less. जर वेस्टेज हाय असेल तर हे व्हॉइस अलर्ट देतं की अलर्ट हाय फूड वेस्टेज, आणि जर वेस्टेज कमी असेल तर ते आपल्याला अप्रिशिएट करतं की थँक्यू तुम्ही फूड वेस्टेज कमी केलं। यासोबतच या ऍप मध्ये दररोज किती फूड वेस्ट गेले ते स्टोअर करता येतं आणि त्यासोबतच तुम्ही किती कार्बन एमिशन कमी केलंय ते स्टोअर करून तुम्ही किती इक्विव्हॅलंट व्हॅल्यूचे झाडं लावलेत ते पण स्टोअर करून कॅल्क्युलेट करता येतं। या प्रोजेक्टमुळे मी एका वेळी दोन प्रॉब्लेम सोबत डील करता येतं आणि जे अनसर्व्ड फूड आहे, जे ताजं अन्न आहे, ते आपल्याला डोनेट करण्यासाठी इथे या ऍप मध्ये आणि या एलईडी बोर्डवर दोन्हीकडे एनजीओ ची कॉन्टॅक्ट लिस्ट फीड केली आहे। जर अन्न उरलेलं असेल तर ते आपण सरळ डोनेट करून गरजूंना मदत पण करू शकतो। त्यासाठी सर्व तुम्हाला खर्च किती आला? ऍप टोटली फ्री ऑफ कॉस्ट आणि याची साईज वाईज खर्च बदलत जातो। सध्याची साईज अवेलेबल आहे ती 5000 मध्ये आली आहे। 5000 आणि समजा याचं असं काही साईज वाढेल का की 500 लोक जेवण केले म्हणजे 500 लोकांचं जेवण, 1000 लोकांचं जेवण साईज वाढेल? हो, हॉटेलच्या कॅपॅसिटी वाईज याची साईज वाढवता कमी करता येते। तर ठीक आहे। आणि तुमचं हे तुम्हाला सुचली कशी कल्पना? 7वीत असताना आम्हाला एक धडा होता मराठीत ज्याच्यात वर्णन केलं होतं की अन्न वाया कसं जातं आणि एका मुलीच्या स्टोरी मधून तिथून मला प्रोत्साहन मिळालं की आपण याच्यावर काही